क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण CET 2025 रिझल्टबाबत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. रिझल्ट केव्हा लागणार त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहू. सर्वात आधी ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाचे अपडेट आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मिळेल. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. तुम्ही न्यूजपेपरचे एक आर्टिकल स्लाईडवर पाहू शकता. हा आर्टिकल 16 नोव्हेंबरचा आहे, दिव्य मराठीचा. तिथे काय इन्फॉर्मेशन देण्यात आली आहे. तिथे इन्फॉर्मेशन देण्यात येण्यात आली आहे. बार्टीच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल रळकला, विद्यार्थी अडचणीत. तर हा आर्टिकल आलेला आहे. या आर्टिकलमध्ये काय इन्फॉर्मेशन देण्यात आली आहे. या आर्टिकलमध्ये इन्फॉर्मेशन देण्यात आली आहे की जी बार्टी, सारथी, महाज्योती, टार्टी ना RT याद्वारे जी एक्झाम घेण्यात आलेली आहे. कशाबद्दल? सामायिक प्रवेश परीक्षा जे UPSC, MPSC, SSC, बँकिंग याकरिता असते आणि पोलीस भरती. तर हे एक्झाम केव्हा झाली तुम्ही पाहू शकता. इथे आर्टिकलमध्ये दिली आहे सप्टेंबरमध्ये हे एक्झाम झाली. तुम्ही पाहू शकता सप्टेंबरमध्ये एक्झाम झाली. पण या एक्झामचा रिझल्ट आतापर्यंत लागलेला नाही, त्याबद्दल हा आर्टिकल आहे. तर या आर्टिकलमध्ये आणखी काय दिलेलं आहे की जी एक्झाम आहे ते 2 महिन्यापेक्षा जास्त टाईम पिरियड झालेला आहे पण रिझल्ट आलेला नाही आहे. तर आगामी भरतीच्या परीक्षावर परिणाम होण्यासाठी उमेदवारांना भीती, निकालाची प्रतीक्षा. आता परीक्षा होऊन निकाल न लागल्याने विद्यार्थी निकालाची प्रतीक्षात बसलेले आहेत. मात्र परीक्षेला 2-3 महिने उलटूनही प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल बार्टीनं जाहीर नाही केला त्याबाबत आहे. त्यामुळे आता त्या जागा रिक्त आहेत त्यासाठी मार्गदर्शन मिळवण्यास अडचणी असल्याचे उमेदवारांना म्हटलेले आहे. हा आर्टिकल पाहू शकता. प्रशिक्षण नसल्याने अडचणी. येणाऱ्या काही महिन्यात अनेक भरती परीक्षा आहेत, तसेच MPSC, UPSC देखील परीक्षा आहेत हे दिलेलं आहे. या परीक्षेसाठी निवड झाल्यास संधी मिळेल आशा आहे, परंतु निकाल न लागल्याने वेळ आणि आर्थिक नुकसान असे दोनही परिणाम होत असल्याचे उमेदवारांनी सांगितले आहे. तर बार्टीचे जे महासंचालक आहे त्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे सुनील वारे सरांनी की सर्व परीक्षेचा निकाल जाहीर करून प्रशिक्षण कार्यक्रमास लवकरात लवकर सुरुवात होईल. निवड व गुणवत्ता आधी हे मंगळवारी किंवा येणाऱ्या मंगळवार व बुधवारी जाहीर केली जाईल. विद्यार्थीचे नुकसान होणार नाही असे बार्टीचे महासंचालक यांनी सांगले आहे. तर येणाऱ्या मंगळवार व बुधवारी रिझल्ट लागण्याची शक्यता आहे आणि मंगळवारी रिझल्ट लागेल. तर हे बार्टीचे अपडेट आहेत. तुम्ही पाहू शकता पेपरच्या आर्टिकल. तर येणाऱ्या 2-3 दिवसात रिझल्ट नक्कीच लागेल असे सुनील वारे सर जे महासंचालक आहे बार्टीचे त्यांनी सांगितलं आहे. तर असेच महत्त्वाचे अपडेटाकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.